नमस्कार. आज आपण उपवासाची एकदम सोप्या पद्धतीने तसेच सर्वांनाच आवडणारा उपवासाचं ताट कसं तयार करायचं ते बघू. पहिल्यांदा स्पेशल उपवासाची खिचडी म्हणजे साबुदाणा खिचडी बनवून घेऊ. तर इथे आपण हे साबुदाणे भिजत ठेवलेले. तर साबुदाणे स्वच्छ धुवून ते 5 ते 6 तास भिजवून घेतलेत आणि ते बघा व्यवस्थित भिजलेत. आता आपण पुढची रेसिपी करेपर्यंत हे आणखी छान भिजून मोकळे होतील. तर इथे आपण गॅसवर कढई ठेवून गॅस लावून घेतलाय. आता यामध्ये एक मोठा बाउल एवढे शेंगदाणे घेतलेत. हे ते टाकून भाजून घ्यायचे. शेंगदाणे छान तडतडेपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचे. आणि इथे आपण अर्धा किलो साबुदाणे घेतलेत. तर त्यासाठी हे एवढे शेंगदाणे लागतील. आणि इथे शेंगदाणे छान तडतडायला लागलेत आणि ते व्यवस्थित भाजून झालेत. आता गॅस बंद करू आणि हे थोडेसे थंड करून घेऊ. थंड झाल्यावर आपण शेंगदाण्याची सालं काढून घेतली किंवा नाही काढून घेतली तरी चालतात. मी इथे सालं काढून घेणार नाही. तर इथे आपले शेंगदाणे थंड झालेत. ते मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊ आणि बारीक करून घेऊ. बारीक करताना ते जास्त बारीक करू नयेत, तर थोडंसं जाडसरच म्हणजे ओबडधोबडच ठेवायचे. आता यामध्ये जसं तिखट हवं तसं हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या. तर आपण इथे एवढ्या मिरच्या घालून घेतोय. थोडंसं तिखटच बनवतोय, तर तिखट जसं हवं तसं आपण कमी जास्त करायचं. आता हे मिक्सरवर फिरवून घेऊ आणि हे बघा आपण अशा पद्धतीने हे वाटून घेतलंय. तर असं जाडसरच ठेवायचं. आणि इथे हे आपलं शेंगदाणा मिरचीचं मिक्सचर तयार आहे. आता हे भिजून घेतलेल्या साबुदाण्यामध्ये टाकून मिक्स करून घेऊ. तर इथे आपण अर्ध टाकून घेतले आणि मिक्स करून घेऊ. आणि चवीपुरतं मीठ घालून घेऊ आणि मिक्स करू. आता आपण कढईत 2 ते 3 पळी इतकं तेल टाकून घेऊ. तेलाऐवजी आपण साजूक तूप सुद्धा वापरू शकतो. त्याने सुद्धा खिचडीला खूप छान चव येते. आवडत असेल तर टाकायचं, नाहीतर असं तेल टाकून घ्यायचं. तेल गरम झालं की मिक्स करून घेतलेलं साबुदाणा शेंगदाण्याचं कूट हे यामध्ये टाकून घ्यायचं. आणि आता उरलेले शेंगदाणा मिरचीचं मिश्रण हे टाकून घेऊ आणि छान मिक्स करून घेऊ. हे आपण गॅसच्या स्लो फ्लेमवरच करून घ्यायचं. कुठेही गॅसची फ्लेम ही फुल करायची नाही, तर मंद आचेवर व्यवस्थित मिक्स करायचं. म्हणजे साबुदाणे छान ट्रान्सपरंट होतात, व्यवस्थित शिजतात आणि खिचडी अजिबात चिकट होत नाही, छान मोकळी मोकळी होते. इथे मिक्स करून घेतलं आहे. आता यावर 2 ते 3 मिनिटासाठी झाकण ठेवून घेऊ. 2 ते 3 मिनिट झाले नंतर पुन्हा व्यवस्थित मिक्स करायचं. 2 ते 3 मिनिट झालेत. आता झाकण काढून घेऊ आणि पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेऊ. तर खालून वरून असं छान मिक्स झालं पाहिजे. आणि इथे आपण मिक्स करून घेतलंय आणि इथे साबुदाणे बऱ्यापैकी ट्रान्सपरंट झालेत. आता पुन्हा झाकण ठेवून घेऊ आणि त्यानंतर गॅस बंद करून घेऊ आणि 4 ते 5 मिनिट तरी असंच ठेवून देऊ. याने खिचडी खूप छान होते. तर आपली खिचडी ऑलमोस्ट तयार झाले. आता आपण इथे रताळी घेतल्यात. तर ती 2 ते 3 पाण्यात स्वच्छ धुवून घेतल्यात. आपण आणखी एकदा स्वच्छ धुवून घेऊ. रताळी व्यवस्थित धुवून घ्यायची, कारण रताळ्यांवर भरपूर माती असते, तर ती माती व्यवस्थित निघायला हवी. तर आपण इथे पुन्हा एकदा स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता याचे मीडियम आकारात तुकडे करून घेऊ. असे तुकडे करायचे. जर का आपण रताळी व्यवस्थित धुतली नाहीत तर खाताना कचकचतील आणि खाऊ वाटणार नाहीत. इथे आपण असे तुकडे करून घेतलेत. आता हे आपण तुकडे पुन्हा एकदा स्वच्छ धुवून घेऊ. याने काय होतं, यामधील जो थोडाफार स्टार्च असतो तो निघून रताळी छान शिजतात आणि जास्त चिकट होत नाहीत. इथे धुवून पाणी काढून घेतलंय. आता यामध्ये शिजण्यासाठी पाणी टाकून घेऊ. तर इतकं रताळ्यावर पाणी टाकून घेतलंय. आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊ आणि आता हे गॅसच्या फुल फ्लेमवर शिजवून घेऊ, म्हणजेच उकडून घेऊ. तर झाकण ठेवून आपण रताळी शिजायला ठेवून घेतल्यात. रताळी शिजतात. आता इथे आपण छान उपवासाचं ताट तयार करून घेऊ. इथे आपण छान सुटसुटीत अशी साबुदाणा खिचडी तयार करून घेतले. हे रताळे उकडून त्यामधील पाणी काढून घेतले आणि अर्धे आपण असे सोलून घेतलेत. इथे आपण केळ्याचे आणि बटाट्याचे वेफर्स घेतलेत आणि खजूर घेतलाय. आता छान ताट तयार करून घेऊ. तर मस्त साबुदाणा खिचडी तुम्ही बघू शकता. आपली साबुदाणा खिचडी ही किती छान सुटसुटीत म्हणजेच मोकळी मोकळी तयार झाली. थोडंसं खजूर, थोडे बटाटा वेफर्स आणि केळीचे वेफर्स. आता ह्या बाउलमध्ये आपण उकडून घेतलेले रताळे आणि आता यावर दूध घालून घ्यायचं.
तर इथे आपलं उपवासाचं ताट तयार आहे। आता इथे आपण रताळ्यामध्ये दूध घालून घेतलंय, तर ते रताळं यामध्ये छान मिक्स करायचं, किंवा आपण अगोदर हे रताळं असं फोडून टाकायचं आणि मग त्यावरती दूध घालायचं आणि मिक्स करायचं। असं रताळं तुम्ही नक्की खाऊन बघा, खूप छान लागतं। तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा झटपट आणि सोप्या पद्धतीने हा उपवासाचा ताट नक्की तयार करा। तर आजची आपली रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद।